नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की कालच्या व्हिडिओला जो आपण अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. त्याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि मला आता एक नवीन उर्मी मिळालेली आहे की तुमच्यासाठी एक स्पर्धा परीक्षेचं मराठी व्याकरण जे आहे त्याची एक मस्तपैकी सिरीज आपण आता युट्यूबला घेणार आहोत. त्याचाच पुढचा भाग आपण घेणार आहोत. आता आपला जो चॅनल आहे परिस्पर्श करिअर अकॅडमीचा त्याच्यावरती आपण अभ्यासक्रमाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. चॅनलला सबस्क्रायबर वाढले, लाईक्स आल्या, कमेंट आल्या, पर्सनली कमेंट आल्या, व्हॉट्सअपला तुमचा चांगला रिप्लाय आला, काहींनी फोन करून पण मला चांगला रिप्लाय दिलेला आहे. काही सुधारणात्मक बाबी पण आहेत की जे कंटिन्युटीचे आहेत. कंटिन्युटी राहणारच आहे आता इथून पुढे. पण बघा, आपण सुरुवातीला काल अभ्यासक्रम पाहत असताना आपण असं म्हटलं होतं की ज्या पद्धतीनं अभ्यासाची काठिण्य पातळी आपल्याला ठरवायची आहे त्याच पद्धतीनं आपण अभ्यासक्रम हा डिझाईन केलेला होता. त्याच्यामधला पहिला घटक हा होता भाषा, भाषेचे प्रकार, भाषेची लक्षणे आणि भाषेच्या उपपत्त्या. ह्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. आपण परत एकदा घेऊयात वाटल्यास त्याच्यासाठी. एकदा तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरचा जो घटक आहे आपला आता कुठला, लिपी, भाषेच्या लिपी आणि लिपीचे प्रकार, भाषेचे घटक, हे जे आहेत पुढचे घटक जे की आपल्याला खूप महत्वाचे आहेत ते आता आपण घेणार आहे. पुढचा घटक जो आहे आता आपण घेणार आहे तो म्हणजे भाषेच्या लिपी आणि लिपीचे प्रकार. लिपी म्हणजे काय, लिपी कशापासून बनलेली जाते, लिपी ओळखण्याचं लक्षण कुठलं आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत भाषेचे घटक म्हणजे भाषा अभ्यासाचे जे काही घटक आहेत ते आपण पाहणार आहोत. चला, तत्पूर्वी सांगायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या तुम्ही बिनधास्तपणे व्यक्त करू शकता. तुमच्या कमेंटचं, तुमच्या विचारांचं, तुमच्या मताचं अतिशय मौल्यवान असं तुमचं आदरातिथ्य होईल किंवा मौल्यवान तुमच्या कमेंट ह्या मला खूप आनंदित करतील किंवा माझ्यामध्ये सुधारणा करतील. चला आता आपण पुढचा घटक पाहूया, भाषेच्या लिपी. सुरुवातीला आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो की भाषा कशापासून बनली जाते, भाषा म्हणजे काय, भाषेची व्याख्या. भाषा हा शब्द कुठल्या संस्कृत धातूपासून बनलेला आहे हेही पाहिलं होतं. तशाच पद्धतीनं आपण आता पाहायचंय लिपी म्हणजे काय, लिपीची व्याख्या आणि लिपी हा कुठल्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे, त्याचे अर्थ कुठले होतात आणि नंतर लिपीचे प्रकार आपल्याला पाहिजेत. चला बघा, काय भाषेच्या लिपी. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बाकी कोणी शिकवत असेल नसेल मला माहित नाहीये, त्या गोष्टीचं कोणाला मला टीका टिप्पणी करायची नाहीये. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आपलं मराठी व्याकरणाचं लेक्चर्स किंवा आपले बॅच कराल त्यावेळेस तुम्हाला आपलं जे आधारभूत पुस्तक आहे मोरावळे सरांचं पुस्तक ते वाचायला अजिबात तुम्हाला जड जाणार नाही. या पद्धतीने मी हे पीपीटी स्वतः बनवलेले आहेत. म्हणजे की जे अभ्यास करत असताना मला सुरुवातीला कमतरता जाणवली होती की मोरावळे सरांचं पुस्तक जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा मला ते जड जात होतं किंवा मला 2-4 पानं वाचल्याच्या नंतर पुढचं पाठ मागचं सपाट हा अनुभव आलेला होता. त्यामुळे कुठल्याही विषयाला किंवा कुठल्याही कन्सेप्टला फटा न देता आणि कुठलाही शब्द न गाळता अतिशय उत्तम पद्धतीने मी कंटेंटची मांडणी केलेली आहे, याचा खात्री मला आहे. जेव्हा तुम्ही हे लेक्चर व्यवस्थितपणे बघाल, जेव्हा तुम्ही या लेक्चर मधलं तुम्ही प्रत्येक पॉइंट आउट बघाल आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या लेक्चरची, मी जे बोलतो त्याची आणि हे पीपीटीची आठवण येईल. आणि लक्षात घ्या, माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्याला सपोर्ट करणं. हे बघा, कुठलाही शिक्षक किंवा कुठलाही मार्गदर्शक हा तुमचा येऊन पेपर तर सोडवणार नाहीये. मग तुम्ही जो अभ्यास करत आहात त्या अभ्यासक्रमाला योग्य दिशा देणं, तुम्ही जी पुस्तकं वाचत आहात ते पुस्तकाची भाषा सोपी करून सांगणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि तेच मी या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये, माझ्या येणाऱ्या पुस्तकामध्ये आणि सर्व जो कंटेंट आहे तो अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी जेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगतोय आणि मी तुम्हाला ते वाचून दाखवतोय याचा अर्थ असा नाहीये की मी फक्त वाचून दाखवतोय. कारण की प्रत्येक गोष्टीवरती मायक्रो लेवलवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो जो की आपण नजर अंदाज करतो. त्यामुळे आता ही पीपीटी बनवत असताना पूर्णपणे कशी व्याख्या आहे आता तुम्ही मला लिहून ठेवतो, यातूनच, नसतो, असतो, हे असे जे शब्द तुम्ही दिलेत सर
ह्याची काय गरज नाही, तुम्ही आम्हाला फक्त पॉईंट टू पॉईंट शिकवा. अरे बाबा पॉईंट टू पॉईंट बॅच आपण घेऊयात ना, पूर्ण पॉईंट टू पॉईंट बॅच घेऊयात आपण, जेणेकरून तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये 1 दिवसामध्ये किंवा 4 तासामध्ये ही आपल्याला पॉईंट टू पॉईंट बॅच होणार आहे. आता आपण जी पीपीटी घेणार आहोत एकदम विस्तृत आणि अत्यंत इत्तेभूत पद्धतीने ही पीपीटी घेणार आहोत. चला, काय लिपी म्हणजे काय बघा. भाषेची व्याख्या करत असताना आपण काय पाहिलं होतं, भाषा म्हणजे काय, आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. मग आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त केल्या, तो हवेत विरून गेल्या, आपण त्या पडताळून पाहता येऊ शकतो का? नाही. मग मला एक गोष्ट लक्षात सांगा तुम्ही, की जर आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करत असताना जर त्या कधी पडताळून पाहायच्या म्हटलं तर त्या पडताळून पाहता येतील का? अजिबात नाही. मग ते पडताळून पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला जे करावं लागेल ते आता इथं बघायचं आहे. काय? आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार हे आपण दोन्ही किंवा दोन्ही रूपे यांच्या सहाय्याने व्यक्त करत असतो. बघा मी काय म्हणलो, दोन्ही किंवा दोन्ही रूपे व्यक्त करत असतो. मी तुमच्याशी माझे विचार व्यक्त करत आहे, हे मी सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी दोन्ही किंवा दोन्ही रूपाच्या सहाय्याने व्यक्त करतोय. पण ज्या वेळेस मी ह्या भावना व्यक्त करत असताना, जे माझे विचार व्यक्त करत असताना, ते जर परत मी सुरुवातीला काय बोललो, सुरुवात लेक्चरची कशी केली हे जर पडताळून पाहायचं म्हटलं तर ते पडताळून पाहता येईल का? नाही. ते दोन्ही किंवा दोन्ही रूपे हवेत विरून गेली, त्यामुळे आपल्याला ते पडताळून पाहता येत नाही. त्याचा कुठलाही पुरावा नसतो. पडताळणी करणे म्हणजे काय? कशाच्या साह्याने पडताळणी करायची, कशाच्या साह्याने करायची, तर पुराव्याच्या साह्याने करायची. मग जर या भाषेचा किंवा ह्या दोन्हीचा किंवा दोन्ही रूपांचा जर पुरावाच नसेल तर पडताळून पाहता येईल का? नाही. म्हणजेच काय, दोन्ही किंवा दोन्ही रूपे ही पडताळून पाहता येत नाहीत, त्याचा कुठलाही पुरावा नसतो. इथपर्यंत लक्षात येतंय? हे बघा, हे 10 5 5 2 2 3 3 वेळा उच्चारण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला परत वाचताना एका वाचनामध्ये सगळं झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघता, जेव्हा तुम्ही माझी बॅच करता, त्यावेळेस तुम्ही वेळ दिलेला असतो. मग माझं टार्गेट एक असतं की तुम्ही परत पुन्हा त्याच्यावरती जास्त वेळ व्यक्त वाया घालवू नये. ठीक आहे, पुढे. मग ते जर आपल्याला पडताळून पाहायचे असतील, मग ते जर आपल्याला त्याचा पुरावा ठेवायचा असेल तर कशाच्या तरी साह्यानं त्याला आपण बांधून ठेवलं पाहिजे, काहीतरी संकेत केला पाहिजे, काहीतरी त्याचं आपल्याला काय केलं पाहिजे, खून केली पाहिजे. ठीक आहे. मग काय, दोन्ही किंवा दोन्हीच्या खुणा, दोन्ही किंवा दोन्ही रूपे यांच्या केलेल्या खुणांनी ज्यावेळेस आपण सांकेतिक खुणांनी आपण ज्यावेळेस लिहून ठेवतो, त्यातूनच काय झाला, लिपीचा शोध लागला. बघा, आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण दोन्ही किंवा दोन्ही रूपांचं सहाय्य घेतो. ते पडताळून पाहता येत नाहीयेत किंवा त्याचा कुठलाही पुरावा नसतो. मग ते करत असताना, पुरावा करत असताना आपण ते कुठल्या तरी संकेताच्या किंवा खुणांच्या सहाय्याने ते लिहून ठेवतो आणि मग त्या खुणांनी लिहून ठेवल्याच्या नंतर यातूनच काय झालं, लिपीचा शोध लागला. भाषेच्या लिपी अभ्यासात असताना लिपीचा शोध कसा लागला हे आता आपण पाहिलेलं आहे. पुढं लिपी हा शब्द बघा, लिपी हा शब्द लिंपणे या धातूपासून, लिंपणे या धातू का आता इथं शब्दापासून असेल बघा इथं. ओके. मग लिपी हा शब्द, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला होता. मग लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. तो धातूपासून भाषा आणि ह्या शब्दापासून. पुढे आपण पाहणारच आहोत भाषेच्या अभ्यासाचे घटक आहेत ना, त्याच्यामध्ये वर्ण कशाला म्हणायचं, स्वन कशाला म्हणायचं, ठीक आहे, शब्द कशाला म्हणायचं, वाक्य कशाला म्हणायचं, हे आपण पाहणारच आहोत. म्हणजे शब्द आणि धातू याच्यामध्ये फरक आहे. पुढे हे सांगायचे तर या शब्दाचा रूढ झालेला आहे. पुढे लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालेलं आहे हा प्रश्न विचारलेला आहे. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं आहे हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे डॅश डॅशच्या शोधामुळे डॅश डॅश शक्य झालाय असा कधी प्रश्न येणार नाही. पण लिपीच्या असा पण येऊ शकतो बरं का, काय सांगतात ना, डॅश डॅशच्या शोधामुळे डॅश डॅश शक्य झाला आहे. खाली पर्याय असतील लेखन आणि इथं बघा, डॅश डॅशच्या शोधामुळे डॅश डॅश शक्य झाले आहे. ओके. मग हिथं पण आपल्याला जागा भरायची, हिथं पण आपल्याला जागा भरायची. मग पर्यायामध्ये दिलं जाईल पहिल्यांदा लेखन, 2 नंबरला भाषा, हे अशा पर्याय दिले जातील. अजून दुसरी कुठली म्हणजे काय, लिपी इथे येणार
आणि दुसरा पर्याय येणार लेखन. पण इथे चकवण्यासाठी कुठलेही पर्याय येऊ शकतात. असे प्रश्न आपल्याला अभ्यास करत असताना काढता आले पाहिजेत आणि असे प्रश्न आपण अभ्यास करत असताना त्याचा पडताळा केला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग इथपर्यंत लक्षात आलं का लिपीचा शोध कशामुळे लागला? कारण की आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचं माध्यम वापरतो किंवा भाषा वापरत असताना ते ध्वनी किंवा ध्वनी रूपांच्या सहाय्याने वापरले जातात. पण ध्वनी आणि ध्वनी रूपे हे हवेत विरून जातात, ते पडताळून पाहता येत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पडताळून पाहण्यासाठी किंवा त्याचा पुरावा ठेवण्यासाठी आपण काय करतो, त्याचं संकेतार्थाने किंवा खुणाने लिहून ठेवतो. मग यातूनच काय झाला, लिपीचा शोध लागला. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं आहे आणि लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. बघा, एकदा तुम्ही अभ्यास केला, एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला, एकदा तुम्ही त्याचा पूर्णपणे लेक्चर्स केलं, तर परत तुम्हाला वाचायची किंवा परत तुम्हाला जास्त रिडिंग द्यायची वेळ लागणार नाही, याची खात्री माझी. मी तुम्हाला लिहून देतो इथे पुढे. लिपी हा शब्द संस्कृत धातू लिप या धातूपासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द संस्कृत धातू लिप याच्यापासून तयार झालेला आहे. जसा भाषा हा शब्द भाषा धातूपासून तयार झाला होता आणि त्याचे आपण अर्थ पाहिले होते, त्याच पद्धतीनं काय आपण ना संस्कृत धातू, लिपी हा शब्द संस्कृत धातू लिप याच्यापासून तयार झालेला आहे. त्याचे अर्थ काय होतात ते बघा पुढं. लिंपणे, माखणे, त्याच्यानंतर सारवणे, असे अर्थ होतात त्याचे. लिप या धातूपासून तयार झालेला आहे लिपी हा शब्द. त्याचा अर्थ माखणे, लिंपणे, सारवणे असा होतो. लिपी म्हणजे वर्णांची रेखात्मक चिन्हे. लिपी म्हणजे वर्णांची रेखात्मक चिन्हे. लिपी म्हणजे वर्णांची प्रतीके. आणि सुधारलेल्या भाषेची, प्रत्येक सुधारलेली भाषा जी असते तिची एक स्वतंत्र लिपी असते. आणि मुद्रण कलेला जे स्थैर्य प्राप्त झालं आहे ते कोणामुळे झालं आहे, तर लिपीमुळे मुद्रण कलेला स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. हा शब्द लक्षात ठेवा. याच्यातून लिपी म्हणजे काय हे आपल्याला कळलं. लिपी हा शब्द कशापासून रूढ झाला ते कळलं. रूढ होणे वेगळं आणि निर्माण होणे वेगळं. लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द निर्माण झाला. काय म्हणतो मी, निर्माण झाला. आणि लिंपणे या शब्दापासून लिपी हा शब्द रूढ झाला. आपण पुढे शब्दाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये रूढार्थाने शब्द, परंपरेने आलेले शब्द हे बघणार आहोत पुढे. पण इथे दोन गोष्टी लक्षात ठेवा. लिपी हा शब्द लिंपणे याच्यापासून तयार झालेला आहे. लिंपणे या शब्दापासून रूढ झाला आहे. आणि लिपी हा शब्द संस्कृत धातू लिप यापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ असा होतो माखणे, लिंपणे आणि सारवणे असा त्याचा अर्थ होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की लिपी म्हणजे वर्णांची रेखात्मक चिन्हे किंवा रेखात्मक प्रतीके असा त्याचा अर्थ होतो. सुधारलेल्या प्रत्येक भाषेची एक स्वतंत्र अशी लिपी असतेच, बघा लक्षात घ्या. आणि मुद्रण कलेला लिपीमुळे स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. आता या पीपीटी मध्ये कुठलाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला सुटला पाहिजे पुढे. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे लिपीचे प्रकार. पण लिपी म्हणजे काय हा जो भाग आहे इथपर्यंत आपण पाहिलेला होता. याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला सोडवताच आला पाहिजे. परत एकदा वाचून घ्या की कशा पद्धतीने लिपी ह्याची मांडणी आपण केलेली आहे. हे बघा, मी तुमच्यातलाच आहे, फक्त बघा एकदा कशा पद्धतीने आपण मांडलेलं आहे. चला पुढे बघा. आता आदर्श लिपी कशाला म्हणायचं, बघा. लिपी भाषा म्हणजे काय ते माहित झालं आपल्याला, लिपी म्हणजे काय ते माहित झालं आपल्याला. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असतं, वर्गात मुलं मुली सर्व असतं. मग त्याच्यातनं आदर्श कोणाला म्हणायचं, त्याच्यामध्ये ते गुण पाहिजेत ना. आदर्श असण्याचे काहीतरी गुण असतात, काहीतरी मापदंड ठरवून दिलेले असतात आदर्श असण्याचे. मग ते आदर्श असण्याचे जे मापदंड आहेत ते कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आदर्श असण्याचे जे मापदंड कुठले कुठले लिपीच्या संदर्भात ते आपण बघणार आहोत. बघा, ही कन्सेप्ट समजून घेताना फक्त लक्ष द्या इकडे माझ्याकडे. काय आपण काय म्हणतो, आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना ही आपण दोन्ही किंवा दोन्ही रूपांच्या सहाय्याने आपण व्यक्त करतो.
पण ते काय करतो की आपण ते पडताळून पाहता येत नाहीत किंवा त्याचा पुरावा नसतो, हे पण आपण पाहिलं. मग ते जर पुरावा जर पाहिजे असेल किंवा ते जर पडताळून पाहिजे असतील तर आपण काही संकेताने किंवा खुणांनी त्याचं लेखन करतो आणि त्याची लिपी उदयास येते. मग ती लिपी आदर्श होण्यासाठी किंवा त्या लिपीला आदर्शत्व प्राप्त होण्यासाठी काय आवश्यक आहे? मग ज्या वेळेस बघा मी काय सांगतो ते, प्रत्येक ध्वनी उच्चाराला आपण एक काहीतरी संकेत ठेवतो किंवा खूण ठेवतो. प्रत्येक ध्वनी उच्चाराला काहीतरी आपण संकेत ठेवतो किंवा खूण ठेवतो. म्हणजेच काय होईल, आदर्श होण्यासाठी जे मापदंड आहेत ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काय म्हणतो मी, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कशा? बघा आता, आदर्श जर व्हायचा असेल तर त्या लिपीला जर आदर्श व्हायचं असेल तर प्रत्येक ध्वनीला काय म्हणतो, प्रत्येक ध्वनीला एकच चिन्ह असलं पाहिजे. प्रत्येक ध्वनीला एकच चिन्ह असलं आहे. आपण चिन्ह का म्हणतोय, कारण की ते पडताळून पाहण्या येण्यासाठी लिपी किंवा ध्वनी रूपे पडताळून पाहता येण्यासाठी आपण काहीतरी संकेताने किंवा खुणाने तिचं लेखन करतो आणि म्हणून तिला आपण लिपीमध्ये कन्वर्ट करतोय. मग तिला जर आदर्श व्हायचा असेल तर प्रत्येक ध्वनीला हे एकच चिन्ह पाहिजे. आणि त्याचीच दुसरी बाजू काय, जेव्हा मी एखादी खूण संकेत किंवा खूण करेल किंवा लिहिल त्याच्यातून एकच ध्वनी उच्चार निर्माण झाला पाहिजे. बघितलं मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आदर्श लिपी होण्यासाठी जे काय मापदंड आहेत, जे काय दोन अटी आहेत, त्याचे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं तुम्हाला म्हटलं होतं. मग कुठल्या दोन बाजू आहेत की पहिली बाजू आहे ती म्हणजे कुठली, एकाच चिन्हाला एकच ध्वनी उच्चार, आणि दुसरी बाजू म्हणजे कुठली, एकाच ध्वनीला एकच चिन्ह. असं जिथं असेल ती लिपी आदर्श लिपी होती. मग तसं पाहिलं म्हणजे कसं, हे एकाच ध्वनीला एकच चिन्ह आणि एकाच चिन्हाला एकच ध्वनी उच्चार असं जर अटी असतील तर आपली देवनागरी लिपी ही ती अट पूर्ण करते. फक्त त्याला दोन अपवाद आहेत. ते अपवाद कोणते, ई आणि उ हे दोन जे स्वर आहेत त्यांचं दीर्घ उच्चारणाची सोय ही मराठीमध्ये आहे किंवा देवनागरी लिपीमध्ये आहे. आणि झ ज आणि च यांची तालव्य आणि दंत तालव्य हे दोन उच्चारणाची पद्धती आहे. म्हणून पुष्कळशी पूर्ण आपण असं म्हणतो, पण देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे. त्याला दोन अपवाद आहेत, ते लक्षात ठेवायचे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे दोन अपवाद कोणते आहेत, आदर्श लिपी होण्याच्या अटी कोणत्या आहेत, आदर्श लिपी होण्याचे मापदंड कोणता आहे, किंवा आदर्श लिपी कशाला म्हटलं जातं, असाही प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. आता आपण जे की तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा पुस्तकांमधून जे तुम्हाला वाचायचं आहे ते आता बघूयात आपण. पण लक्षात ठेवण्यासाठी मी जे तुम्हाला स्पष्टीकरण दिलं ते खूप महत्वाचं आहे. हे फक्त तुमच्या लक्षात राहण्यासाठी, पीपीटी मध्ये लक्षात राहण्यासाठी, का की पेपरला आल्याच्या नंतर चुकू नये, आणि पेपरला आल्यानंतर चुकलं तर मग आपला सगळा बट्ट्यागोळ होणार आहे. एक मार्क आपला गेला की आपण ते 50,000 मुलांच्या पाठीमागे आलो. हे लक्षात घ्या. एक मार्क किती महत्वाचा असतो हे तुम्हाला जशी जशी आपली लेक्चरशिप पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगेन पुढे. चला, आदर्श लिपी काय म्हटलं, ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला किंवा ध्वनी रूपाला एक स्वतंत्र चिन्ह किंवा वर्ण असते, किंवा प्रत्येक चिन्हाला किंवा वर्णाला एकच ध्वनी उच्चार असतो, जे की मी तुम्हाला सांगितलं आता. हा, आणि त्या लिपीला आदर्श लिपी असं म्हणायचं. एक वर्ण आणि एक चिन्ह हे तत्व जिथं पाळलं जातं तिथे जी लिपी पाळली जाते त्या लिपीला आदर्श लिपी असं म्हणायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या लिपीच्या लिखाणात आणि वाचनात फरक नसतो. लिखाणात आणि वाचनात फरक नसतो तेव्हा त्याला म्हणायचं आदर्श लिपी. पुढे याला अनुसरून जे मी तुम्हाला सांगितलं देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे, फक्त त्यात दोन अपवाद आहेत. कुठले दोन अपवाद आहेत बघा इकडे. पहिला जो अपवाद आहे तो म्हणजे ई आणि उ या स्वरांचं दीर्घ उच्चारण. कसं, ई हा ऱ्हस्व, ई हा दीर्घ, ओके, उ हा ऱ्हस्व, ठीक आहे, उ हा दीर्घ, ही उच्चारण्याची पद्धती ही आहे. म्हणून आपल्याला पुष्कळशी म्हणावं लागतं. लक्षात आलं. आणि च ज आणि झ यांची जी तालव्य दंत तालव्य उच्चार आहेत बघा, च च तालव्य आणि दंत तालव्य, ज ज तालव्य आणि दंत तालव्य, पुढे काय झ झ झ, आपण हे अशी उच्चारणाच्या दोन पद्धती आहेत. म्हणून याला पुष्कळशी पूर्ण आपण असं म्हणतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
प्रत्येक पॉइंट पेपरला कशा पद्धतीने विचारला जाईल हे आपण इथं सांगणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती की विद्यार्थी मित्रांनो, पेपरला प्रश्न कसा विचारला जाईल, याच्या अगोदर प्रश्न कसे विचारले त्याचा अंतर्भाव करून आपण कंटेंट बनवलाय. आणि इथून पुढे येणाऱ्या त्या घटकावरती प्रश्न ह्याच्या बाहेर जाणार नाही ह्याची खात्री देणार आहे मी तुम्हाला. बघा तुम्ही अजून पुढे चला. आता आपल्याला पाहायचंय लिपी म्हणजे काय पाहिलं, लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं आहे, मुद्रण केलेल्या स्थैर्य लिपीमुळे प्राप्त झालंय. त्याच्यानंतर आपण आदर्श लिपी कशाला म्हणायचं ते पाहिलं, त्याचे अपवाद पाहिले, ती कुठली अट पूर्ण केली पाहिजे ते पाहिलं. आता आपल्याला पाहायचंय लिपीचे प्रकार. गुड. लिपीचे प्रकार बघा. आता लिपीचे प्रकार पाहत असताना आपल्याला मी इथे तुम्हाला आता खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी हे जे लिपी आहेत ह्या पाहत असताना त्यांचं त्या पद्धतीमध्ये कसं लेखन केलं जातं याचे आपण इथं पिक्चर ठेवलेले आहेत. हे पिक्चर फक्त तुम्ही नजरत, काही सांगता येत नाही आयोगाचं, लक्षात घ्या. आयोगाचं काही सांगता येत नाही, कशा पद्धतीने प्रश्न विचारायचा सांगता येत नाही. आपला कुठलाच असा एक भाग सोडायचा नाही किंवा कुठला असा घटक सोडायचा नाही, कुठला असा पॉईंट सोडायचा नाही किंवा कुठला असा प्रश्नाचा अँगल सोडायचा नाही की त्या अँगलने त्या कन्सेप्टचा विचार करायचा. लक्षात येतंय का? मग हे लक्षात घ्या की आपण इथं बघत असताना लिपीचे प्रकार, पहिली लिपी आहे ते म्हणजे खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपी आहे बघा. खरोष्टी लिपीचा फॉर्मॅट असा आहे, अ ई अ जर असा असेल तर त्याचे फक्त असे 3 हे केलेत अ चे, त्याच्यानंतर परत पुढे ई चे असे करून असा डॅश केला त्याच्यामध्ये. म्हणजे ही खरोष्टी लिपीमध्ये हे अशा पद्धतीने लेखन केलं जायचं. हे फक्त बघून घ्या, लक्षात ठेवा खरोष्टी लिपीचं कशा पद्धतीने लेखन केलं जातं ते. पुढे काय, या लिपीचा उल्लेख इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत आढळतो. आशिया खंडामध्ये बघा, लक्षात ठेवता काय, 3रं शतक, आशिया खंड. त्याच्यानंतर भारताच्या वायव्य भागामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग, आपला पाकिस्तान वायव्य भागाला येतो, याच्यामध्ये अफगाणिस्तान कंधार या भागामध्ये ही लिपी आढळते. आणि या लिपीचा उल्लेख कशान राजघराण्याच्या होतं. कुशन राजघराणा, कशान नाही येते, कुशाण राजघराण्यामध्ये काळात सुद्धा सापडतो. आणि या लिपीचा उल्लेख हा बौद्ध कालखंडामध्ये सुद्धा केला जातो. आणि याच लिपीला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, गांधारी लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. लिपीचे 4 प्रकार पडतात, खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. याच्यामध्ये देवनागरी आणि मोडी अतिशय लक्षात ठेवायला सोपे आहेत. खरोष्टी लिपी सुद्धा अतिशय सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. खरोष्टी लिपी इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत आशिया खंडामध्ये, भारताच्या वायव्य भागामध्ये, अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये आणि कुशाण राजघराण्यात सुद्धा तिचं आपण अस्तित्व पाहतो. आणि त्या लिपीलाच गांधारी लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. हे इथपर्यंत आपण पाहिलं होतं. बौद्ध कालखंडात सुद्धा तिचा उपयोग केला जात होता. खालीलपैकी कोणत्या लिपीचा हा बौद्ध कालखंडामध्ये वापर आढळतो किंवा उल्लेख आढळतो असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे खरोष्टी लिपी. लक्षात घ्या. पुढे दुसरी लिपी आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी या नावातच असं की ब्रह्मदेवाने काहीतरी ह्याच्यामध्ये कुटाणा केलेला दिसतोय, त्याच्यामुळे आपल्याला तिचं ब्राह्मी नाव ठेवलेलं आहे. बघा काय, ब्राह्मी लिपी अत्यंत प्राचीन. ब्राह्मी लिपी कशी विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत प्राचीन, भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे. काय, भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे. आणि तिला आर्यांची जननी, आर्यांची लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही ब्राह्मी लिपी अत्यंत प्राचीन असून भारतातील सर्व लिपींची जननी असून, जननी आणि माता असून अशी हिची ओळख आहे. आणि ही आर्यांची लिपी असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवाने शोध लावला अशी एक विचारधारा आहे, म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. बघा, भाषेच्या लिपीच्या प्रकारामध्ये आपण 2 प्रकार पाहिले. पहिला खरोष्टी लिपी, दुसरा पाहिला ब्राह्मी लिपी. खरोष्टी लिपीमध्ये काय, इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत बौद्ध कालखंडामध्ये, भारताच्या वायव्य भागामध्ये, आशिया खंडामध्ये, अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये, कुशाण राजघराण्यामध्ये गांधारी लिपी म्हटलं जायचं. आणि बौद्ध कालखंडामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये ब्रह्मदेवाने शोध लावला अशी विचारधारा. आणि काय, आर्यांची लिपी म्हटले जाते. अत्यंत प्राचीन आहे, भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे असं म्हटलं जातं. आणि पुढची गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्यांची लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. ही जी आहे ही ब्राह्मी लिपी आहे. बघा, ज्यावेळेस तुम्हाला असा ह चा फोटो येईल इथे किंवा ह सारखा असा फोटो येईल पेपरला, तेव्हा समजून जायचं की ब्राह्मी लिपीचं म्हणून. ह ब्राह्मी लिपी मधलं ह
आणि त्या ब्राह्मी लिपीमध्ये असं समजून जायचं. लक्षात ठेवा, फक्त पाठ करा असं नाही म्हटलं मी, लक्षात ठेवा. पुढे काय पाहिलं? खरोष्ट लिपी, ब्राह्मी लिपी. देवनागरी लिपी. आता बघा, देवनागरी लिपी वाचूनच एकदम, देवनागरी म्हणजे आपली देवनागरी लिपी, तिकडे मी त्याचं उदाहरण दिलेलं आहे बघा. ते कसं आई या पद्धतीमध्ये जी लिपी लिहिली जाते तिला आपण ब्राह्मी लिपी असं म्हटलंय बघा. ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला, कारण ब्राह्मी लिपी ही देवांची लिपी म्हणून मानले जाते. आर्य हे स्वतःला देव मानायचे, आर्य हे स्वतःला काय मानायचे? देव मानायचे. आणि ते नगरामध्ये राहायचे. काय ते काय करायचे? ते नगरामध्ये राहायचे. म्हणूनच नगरामध्ये राहणाऱ्या देवांची भाषा म्हणजेच काय? देवनागरी. नगरामध्ये राहणाऱ्या आर्यांची भाषा, मग आर्य स्वतःला देव मानायचे म्हणजेच काय? देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. देवांची लिपी म्हणून तिला सुद्धा असं म्हटलं जातं, देवांची लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो बघा, देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसर, काय उभ्या, इकडे बघा, उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसार या रेषांनी बनलेली असते. त्रिकोणी, काटकोणी, षटकोनी असं म्हटलंय का? नाही. काय? उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलाकार रेषांनी बनलेली असते. पर्यायात देताना देतील. देवनागरी लिपी ही त्रिकोणी रेषांनी बनलेली असते. त्याच्यानंतर काय? चौकोनी रेषांनी बनलेली असते. अजिबात नाही. उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसार ह्या तीनच, उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसार ह्या चारच रेषांनी बनलेली असते. ही लिपी लिहिणाऱ्याच्या, बघा, लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. काय? ही लिपी लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि जेव्हा एखादी ओळ संपेल उजवीकडे, तेव्हा परत डावीकडून ओळ सुरू करायची असते. आणि ही ओळ संपल्याच्या नंतर, शब्द लिहिल्याच्या नंतर देवनागरी लिपीच्या त्या अक्षरांच्या वरती, खाली नाही, अक्षरांच्या वरती जी एक रेख दिली जाते, रेष दिली जाते, तिला शिरो रेषा असं म्हणतात. अक्षरांच्या वरती म्हणजे अक्षरांच्या डोक्यावर, डोक्याला म्हटलं जातं शिर, म्हणजेच काय? शिरोरेषा असं म्हटलं जातं. पुढे शिरोरेषा डावीकडून उजवीकडे, पण कुणाच्या? लिहिणाऱ्याच्या. ओळ संपली की खालच्या ओळीला आपण लिहितो. पुढे, आणि ही जी लिपी लिहिण्याची जी पद्धती आहे तिला अबुगिडा पद्धती असं म्हटलं जातं. अबुगिडा पद्धती म्हटलं जातं. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. का? बाळालाही समजेल, बाळालाही उमजेल अशा पद्धतीमध्ये ही लिपी आहे, म्हणून देवनागरी लिपीला ही बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी, सिंधी या भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. तसेच गुजराती आणि बंगाली या भाषांचा, या लिपींचा पाया सुद्धा हा देवनागरी लिपीने घातलेला आहे. संस्कृत आणि प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. आणि देवनागरी लिपीमध्ये कोणतेही चिन्ह एकापेक्षा जास्त अधिक दोन्ही दाखवत नाही, त्यामुळे त्या देवनागरी लिपीला आदर्श लिपी म्हटलं. ते आपण मगाशी पाहिलेलं आहे. या लिपीच्या उच्चारणशास्त्रामध्ये व लेखनशास्त्रामध्ये एकरूपता आढळते. बघा, उच्चारणशास्त्र आपण पाहिलं होतं ना मगाशी अट पूर्ण करताना, उच्चारण आणि लेखन याच्यामध्ये फरक असता कामा नये. मग उच्चारण आणि लेखन याच्यामध्ये फरक नाही. त्याच्यानंतर आदर्श लिपी आहे. पुढे शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये लेखन केलं जातं. या लिपीमध्ये गतियुक्ततेबरोबर व्यावहारिक लिपी सुद्धा आहे. या लिपीचे मुद्रण व लेखन समान आहे. आदर्श लिपीची जी काही वैशिष्ट्ये आहेत, जे काही गुणधर्म आहेत, जे काही मापदंड आहेत, जे काही अटी आहेत ते पूर्ण करते कोणती? देवनागरी लिपी. म्हणून देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे. देवनागरी लिपी बद्दल परत बघा, आर्य स्वतःला देव मानायचे, ते नगरात राहायचे, म्हणून आर्यांनी शोधलेली लिपी म्हणजे देवनागरी लिपी असं आपण एक प्रकार मानतो. त्याच्यानंतर काय? पुढे देवनागरी लिपी ही काय? उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसार या रेषांनी बनलेली असते. देवनागरी लिपी लिहिल्याच्या नंतर त्याच्या डोक्याच्या वरती जी रेष दिली जाते, रेष सुद्धा डावीकडून उजवीकडे दिली जाते. देवनागरी लिपी ही लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि रेष देताना सुद्धा, शिरोरेषा देताना सुद्धा डावीकडून उजवीकडेच दिली जाते, हे लक्षात घ्या. आणि
देवनागरी लिपी लिहिण्याच्या पद्धतीला अबुगिडा पद्धती असं म्हटलं जातं. मग खाली हे जे काय बाळबोध लिपी आहे, संस्कृत प्राकृत भाषेचे जे पाय आहे, पुढे जे काय आहे वाचून तुम्हाला सगळं समजणार आहे. याच्यावरती आता कसाही कुठल्याही देवनागरी लिपीवरती प्रश्न येऊ द्या, तो तुमचा चुकणार नाही, अजिबात चुकणार नाही. किंवा भाषेच्या लिपीवरती सुद्धा कुठलाही प्रश्न आला तरी सुद्धा तो चुकणार नाही. ओके, चला पुढे. पुढची आहे मोडी लिपी. देवनागरी लिपी हीच काही काळ मुरड घालून लिहिली जायची. काय देवनागरी लिपी हीच काही काळ मुरड घालून लिहिली जायची, म्हणून तिला मोडी लिपी असं म्हटलं जातं. आणि मोडी लिपी लिहित असताना अशी धावण्याच्या पद्धतीमध्ये लिहिली जाते, म्हणून तिला धावलिपी सुद्धा म्हटलं जाते. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं हे पत्र आहे, ते मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ते तुमच्यासाठी बघा, ज्या पद्धतीमध्ये समजा हे पत्रच पेपरला दिलं त्यांनी, आणि खालील पत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं लेखन हे कोणत्या लिपीला अनुसरून आहे किंवा कोणत्या लिपीत केलेलं आहे, तर त्याचा लिपीचा प्रकार ओळखा असा जरी आला तरी सुद्धा हा अतिशय उत्तम पद्धतीचा नमुना आहे. हे मोडी लिपीमध्ये आहे, त्याला धावलिपीमध्ये लिहिलं जातं. ठीक आहे, पुढे हे 13व्या शतकापर्यंत ऐतिहासिक बखरी किंवा ऐतिहासिक ग्रंथ याच्यामध्ये ही मोडी लिपी आढळली जाते. इंग्रजांच्या कालावधीमध्ये म्हणजे आपले जे पंजोबा खापर पंजोबा होते, इंग्रजांच्या कालावधीमध्ये ह्या लिपीचा वापर कमी कमी होत गेला. तिथून पुढे ब्रिटिश राजवटीमध्ये आणि हिची सुरुवात ही हेमादी पंत यांनी केली होती. कुणी? हेमादी पंत यांनी केली होती. एवढंच या लिपीचं ऐतिहासिक ग्रंथ, बखरी, धावलिपी म्हटलं जातं, मुरड घालून जायची, एवढंच ह्या हिचं वैशिष्ट्य आहे. इथं आपल्या देवनागरी लिपी किंवा भाषेच्या लिपी हा घटक संपलेला आहे. काय म्हणतो मी? भाषेच्या लिपी हा घटक इथं संपलेला आहे. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भाषा अभ्यासाचे घटक हे पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो इतका भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. असाच प्रतिसाद देत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील किंवा सजेशन्स असतील ते कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमचा मी ऋणी आहे आणि खूप चांगला प्रतिसाद द्या. काही जर सूचना असतील तर त्या पदरात घ्या, आणि काही चुकून माकून जर एखादा शब्द उच्चारणामध्ये जर गफलत झाली असेल तर तेही तुम्ही समजून घ्या. अशा आशा व्यक्त करतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. तत्पूर्वी तुम्हाला आवाहन करतो की परिस्पर्श करिअर अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनल आणि आपली वेबसाईट परिस्पर्श करिअर अकॅडमीची वेबसाईट आहे, अवश्य भेट द्या. चांगला कंटेंट तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आणि बॅचच्या संदर्भातील जे काही वैशिष्ट्य आहेत ते मी एक दिवशी लेक्चरला तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे देईल, सांगेल कशा पद्धतीने आपण घेणार आहे. क्वालिटीमध्ये कुठले कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. भले तुम्हाला लेंदी वाटत असेल, भले तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असेल त्या गरजेच्या आहेत, नवीन विद्यार्थ्यांनाही त्या गरजेच्या आहेत, जुन्या विद्यार्थ्यांना तर अतिशय गरजेच्या आहेत. कारण की तुम्ही जुने यासाठी झालेला आहात, त्या चुका केल्यामुळे तुम्ही तिथे आहात. लक्षात घ्या, आपल्याला तिथंच बसायचं नाहीये. लक्षात घ्या, परिस्पर्श करिअर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाषेच्या लिपी हा टॉपिक आता आपण अर्धा तास पाहत आहोत. या अर्ध्या तासामध्ये भाषेच्या लिपी आणि लिपीचे जे वैशिष्ट्य आहेत हे पूर्णपणे तुम्हाला समजले असतील अशा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.